सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा जाब उंच प्रासादांचा उंच उंच प्रासादांचा मागणार केव्हा जमा खर्च अबा इस्त्री का करताय? शिऱ्या करून देईल ना शिऱ्या? अगं राहू दे एकच झब्बा आहे मी करीन ना तो जरा कामात असेल. अहो कामात कसला आलाय शिऱ्या? ए शिऱ्या काय गाई ये आबा इस्त्री करते तुम्ही करून दे इस्त्री. आबा सोडा द्या बा इकडे द्या. राहू दे अहो द्या हो आबा राहू दे रे पटापट करून देतो. नको राहू दे अहो द्या हो. आबा एकच सदर आहे ना की आणखीन काही एकच सध्या म्हणजे माझ्या अर्धा डझन धोतो जोड्या आहेत. काय काढायचं तुम्ही. खूप आहे खूप. ही बरी आठवण झाली मी तुला मागे गांधी टोपी दिली होती ती कुठे आहे रे? अगं बाई गांधी टोपी आणि शिऱ्याकडे हा त्या पिंट्याला दिली आहे आता आठवलं. कशाला? अगं त्याच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती ना त्यासाठी दिली. नेहरू झाला होता तो पंडित नेहरू. आबा फर्स्ट प्राइज मिळालं त्याला. काय सांगतो वा 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 काय काय चांगलं. टोपी परत द्यायला तो विसरलाय आणि परत आणायला तू विसरलायस. अगं आणणार होतो ग पण मग जा आता घेऊन ये जा पटकन घेऊन ये. नंतर उद्याला आणीन ना. अरे उद्याला कसं? आता आता हवी आहे. आत्ता काय करायची आबांना? उद्या आणीन. अरे पण ती बघायला नको का? हं मळली आहे का काय? धुवून इस्त्री करायची आहे मला. काय आबा? काय हो जाईन मग. अरे जा ना मी तुला सांगते. ओरडायला काय लावतो रे तुम्ही? आबा पिंट्या श्यामला का ओरडतेस त्याच्या अंगावर? कुठे गेला तो? आबांची गांधी टोपी त्यांनी पिंट्याला दिली आहे आणायला विसरलाय. आबांना ती उद्या हवी आहे. आबा आबा काय इस्त्री करताय? हो. अहो काय कार्यक्रम वगैरे आहे की काय? हो 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 हिस्ट्री करते सध्या एकच हे झब्बा आहे. काय आहे, 26 जानेवारी आहे ना उद्या. हो 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 हो. झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे सोसायटीमध्ये. अच्छा अच्छा म्हणून इस्त्री करताय काय? नोटीस बोर्डावर नोटीस लागली आहे. हा सर्व नागरिकांनी विशेषतः वरिष्ठ नागरिकांनी अवस्थोपस्थित आपलं अवश्य उपस्थित राहावे म्हणून ती करते मी. हो 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 मी करू का आबा इस्त्री? नाही नको मी करतो. हा तुला सांगतो ही इस्त्री करायला घेतली आणि मला पहिला प्रजासत्ताक दिन आठवला. काय दिवस होते तर सांगतो. आदल्या रात्री मी असा इस्त्री करत बसलो होतो. हा तू 1 वर्षाचा होता 1 वर्षाचा. श्यामला तुला सांगतो त्यावेळेला मी तांब्यामध्ये कोळसे घालून इस्त्री केली जायची. मी इस्त्री करत होतो आणि हा गधडा आला आणि हात भाजून घेतला. काय आत्ता जळलं असतं ना खादीचा होता म्हणून वाचला. होईल ठीक होईल. काय दिवस होते हा ते खरंच फार पाहिजे. उत्सवाचं वातावरण असायचं सगळं बरं का. रोषणाई काय प्रभात फेऱ्या काय म्हणजे आदल्या दिवशीपासून ना रेडिओवर अशी गाणी लागायची गाणी जोरजोरात. सिनेमातली नाही हा देशभक्तीपर गाणी आणि पोवाडे. स्वातंत्र्य सूर्य उगवला हा नमस्कार नमस्कार. अहो खारकर आज झेंडा वंदनाला प्रमुख पाहुणे कोण आहे? पाहुणे ते कशासाठी? म्हणजे झेंडा वंदन कोणाच्या हस्ते होणार आहे का कळलं का? पण मी म्हणतो झेंडा वंदन होणार आहे कुठे? सोसायटीच्या नोटीस बोर्डावर लिहिलंय सकाळी 9 वाजता सोसायटीच्या पटांगणात. हो पण आता 8:30 वाजत आले तरी पटांगणात कोणीही नाही. आपण आहोत ना. म्हणजे खारकर तुम्ही आहात मीराशी तामाणे स्वतः आबासाहेब आले. आबासाहेब आबासाहेब बोलतो काय मी नाही कधी आलो. नाही पण मी म्हणतो झेंडा वंदन करणार आहेत कुठे?
तर काय इथे या, खारकर तुमच्या पायीचा त्रास आहे. या 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 मुला पुढे चालला तू धावू नको. थांब थांब. या 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 बस सामाने या बसा. अरे वा सामाने नातीला घेऊन आले हा. आमचा नाती कुठे गेला कोण जाणे. अहो असेल कुठेतरी येईल. हे घ्या हे घ्या आधी. हे घ्या हे घ्या सगळ्यांना द्या सगळ्यांना द्या. हे घ्या हे घ्या सगळ्यांना द्या. हे घ्या. अहो काय नातीला घेऊन आलो म्हणजे काय की घरात काही करायला देत नाही म्हणून माझ्या बरोबर पाठवली. अहो काय झालं, कोणी गेलं की काय? गेलं म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, तुम्ही सर्व इथे गंभीरपणे जमलायत म्हणून. गंभीर पण मी 26 जानेवारी आहे ना, झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला झेंडा लावतो. ओ थांबा थांबा. अहो ते टाचणी माझा शर्ट खराब होईल, मला बाहेर जायचंय. ए मनोज, मनोज इकडे येतोयस ना? ये रे खाली. आजा जाऊ दे. ये काय रे, खिशाला काय भोग पाडायचा प्रोग्राम आहे की काय? प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करायचा आहे ना. हो म्हणजे नक्की काय करणारा? इसको प्लॅन समजाव यार. हे बघ, टाउन मध्ये जाऊन मस्तपैकी पिक्चर बघूया आणि माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवूया. कॉन्ट्रीब्युशन काढ. चल चला, त्यासाठी 50 रुपये लागतील. चला 50 रुपये द्या. 50 रुपये? अरे ते कशासाठी? अरे तिकिटासाठी. अरे माझ्याकडे आता नाही आहे ते, तू बघ ना. आता माझ्याकडे असते तर तुझ्याकडे मागितले असते का? अरे मी आता घरी गेलो तर लटकणार यार. काय यार, काहीतरी मार्ग काढ ना. एक मार्ग आहे. आमचे आबा. नक्की कोणती वेळ लिहिली होती? 8:30 की 9:30? हो आता 11:30 झाले. हो मला 8:30 वाजल्याचं आठवता मला, पण काय म्हणजे या चष्म्यामुळे ना मी दिसत नाही मला बारीकचा फरक. 8:30च केलं होतं मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. आपण कमाल आहे बघ, अजून कुणीच कसं आलेलं नाही. बघा काय सामाने आजकाल आस्था राहिली कुठे हा देशाबद्दल स्वातंत्र्याबद्दल. पूर्वी कसा उत्सव असायचा, उत्सव हा सणासारखा साजरा करायचा. आम्ही घराघरात गोडधोड केलं जायचं. काय आहे आबा, पारतंत्र्य उपभोगलेल्या ना स्वातंत्र्याची किंमत कळते. खरं खरं काय झालं, आताची पिढी ना स्वातंत्र्य जन्माला आलेली आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्याची तळमळ त्यांना कळत नाही. झेंडा वंदनाचं महत्व त्यांना पटत नाही. सांगू तुम्हाला काय हो, त्या काळी झेंडा फडकवण्यासाठी सुद्धा कित्येक लोकांनी प्राण वेचले. हो हो त्यावेळेची गोष्ट तुम्हाला सांगतो. आठवते मला, प्रभात फेरी काढली जायची. प्रभात सकाळी प्रभात फेरी निघायचं आणि राप राप करत पोलीस असे यायचे. लाठीचार्ज केला जायचा, पण झेंडा खाली पडून दिला नाही त्यांना. म्हणजे प्राण गेले तरी बेहत असं भरून ठेवलं झेंडा. मग काय आहे आबा, म्हणजे काय आहे आबा की त्यावेळेला प्राणापेक्षाही झेंड्यावर प्रेम करणारी माणसं होती. आणि आता झेंडा लावायची शर्ट त्यांना लाज वाटते. छोटा झेंडा मी तुला म्हणतो, शर्ट खराब होईल, टाचणी लागेल. टाचणी छोटाशी वाटली माझी. आबा तुम्हाला सांगतो, त्यावेळच्या प्रभात फेऱ्यामधली गाणी अजून आठवतात आणि रक्त सळसळत. बरोबर. पण आता नुसती सिनेमातलीच गाणी. अरे त्यावेळची सिनेमातली गाणी सुद्धा कशी रक्त सळसळवत होती. बरोबर. दूर हटो, दूर हटो. दुनिया वालो हिंदुस्तान हमारा है, आज हिमालय के चोटी से फिर हमने ललकारा है. दूर हटो दुनिया वालो. दूर हटो, दूर हटो. अरे तू कुठे झाला? तुला नाही म्हटलं दूर हटो. इकडे इकडे. ए शिर्या, अरे ये तुला नाही म्हटलं दूर हटो. त्याला बघू. इकडे इकडे. आबा आला बरं का तुमचा नातू, आणि बरोबर सगळ्यांना घेऊन आलाय. यायलाच पाहिजे. सकाळी आमचं बोलणं झालं होतं. आणि तुला सांगतो बरं का, आमच्या नातवांना या विषयाची जरा आवड आहे. चला ये चला मुलांनो. हा ये बरं झाला. आबा हा तुला झेंडा पाहिजे ना? झेंडा देतो तुला. तुझ्या मित्रांना पण दे. तामाने झेंडा द्या. इथे लाव हा, खिशात घालशील नाही तर. हो हो हो. काय हो हो काय कुठे बघते? लक्ष कुठे तुझं? नाही 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 काय हो हो काय
पण तुला सांगायचं म्हणजे तो नंदू आहे ना, नंदू तो आता झेंडा घेऊन आला. 15 ऑगस्टला जो झेंडा ठेवला होता तो कुणी सापडत नव्हता. आता ते इस्त्री करून आता घेऊन आला डांबीस. काय सांगणार त्याला? आबा काय रे, मला थोडे पैसे हवे होते. तुला कशाला पैसे? तुझ्या हस्ते झेंडा वंदन आहे, पैसे कशाला मागतोय? हा, कशाला झेंडा? तू बघ इथे झेंडा वाजवायचा कार्यक्रम आहे, तो तू कर, मग तुला मी पैसे देईन. हा आबा पैसे द्या ना, मला जायचंय. सांगू नको. आबा द्या ना प्लीज. द्या ना माझी. घे माझ्यावर पण इकडे झेंडा लावतो. पैसे द्यावा. पैसे नाही झेंडा. काय दिवस कुठला आहे काय तरी सांग. मला द्या ना, 50 रुपये द्या फक्त. इकडे या 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 या. नाही आबा, हा मला वाटतं बहुतेक तुमच्या हस्तेच ध्वजारोहण करावं लागणार. अच्छा, माझ्या हस्ते कशाला? मी काय मिनिस्टर आहे का? नाही तसं नाही हो. सोसायटीत तसं ठरलेलंच आहे. काय? सगळ्यात वयोवृद्ध माणसाकडून ध्वजारोहण करायचं. नाही तसं ठरलेलंच आहे, तेव्हा तुम्हाला करावं लागणार. बरं ठीक आहे. आबा तुम्ही चीफ गेस्ट. आबा भाषण पण करणार? म्हणजे भाषण बिषण करावं लागतं की काय? भाषण म्हणजे काय, काहीतरी 4 शब्द बोला. बरं बोलीन. 4 का मी 10 शब्द बोलीन. मला बोलायचंच आहे. म्हणजे आजच्या पिढीला हे जे स्वातंत्र्याचं महत्व वाटतच नाहीये, त्याच्याबद्दल मला बोलायचंच आहे. नाही तुम्ही बोलाच. बोलो. नाही मला आता सांगा, आपण म्हातारे सोडून आणि ही 4 पोरं सोडून सोसायटीतलं कुणी जरा आलंय का इथं? बघा ना, तुम्ही याच्यावरच बोला. नाही बोलाच. कळलं पाहिजे. शांत. तर आजच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपल्या सोसायटीतील सगळ्यात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक श्री गंगाधर टिपरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इकडे मागे. मी यांच्यापेक्षा 2 वर्षांनी तरी मोठा आहे. अरे हो, यांचं नाव लक्षातच आलं. ठीक आहे आता लक्षात आलं. बघा यांना पण तेच म्हणायचं आहे. हा तर मंडळी, आता भाऊ खानोलकर झेंडा फडकवतील. या चला. तर आजच्या समारंभाला तुम्ही मला झेंडा फडकायची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. खरं म्हणजे यांच्यापेक्षा मी 2 पावसाळे तरी जास्त पाहिलेले आहेत. आता आमच्या वेळेला जो पाऊस होता त्याचं वर्णन काय करत. आबा द्या ना 50 रुपये. तुझ्या माझ्याकडे काय मागतो? ह्याच्याकडे मागतो. भावड्या खानोलकर. जाऊ दे, द्या ना तुम्ही. द्या मी द्या ना. तू झेंडा फडकवते बघ. तू भाषण बिषण करतोय. पावसाळ्याचं काढतो काय तू निरर्थक बोलतो. त्याला धड चालता येत नाही घरी. आता कसं आला होता करा. तुम्ही असं ते सगळीकडे असं ते सिनियरिटीला महत्व, वयोवृद्ध होतं. तरुणाला कोणी संधी देत नाही. काय श्यामलाबाई, हो स्वयंपाक झाला की नाही? हो झालं. नाही, आज मेनू काय बघायला आलो. आज ना खीर आहे. खीर? अरे वा. आज एकदम खिरीचा वगैरे बेत काय? अहो आबांची फरमाईश आहे. अच्छा. म्हणाले प्रजासत्ताक दिन आहे, राष्ट्राचा सण आहे, काहीतरी गोडधोड कर. म्हटलं काय करू तुम्ही सांगा. तर म्हणाले पहिल्या प्रजासत्ताक दिनाला सासूबाईंनी खीरच केली होती. म्हटलं करते की, म्हणून खीर. बाकी काही म्हणा, आबांचा या वयातला उत्साह अगदी दांडगा आहे. हे श्यामल, हा मी जेव्हा आबांच्या वयाचा होईन तेव्हा माझ्यामध्ये असाच काही उत्साह असेल का? बराच वेळ झाला, अजून आले कसं नाही ते? अहो शिर्याला घेऊन झेंडा वंदनाला गेलेत. आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचं महत्व समजावून सांगत होते ते शिर्याला. शिर्याला घेऊन झेंडा वंदनाला? वा. हे बघ, एकत्र कुटुंबाचा हा एक फायदा असतो. म्हणजे वडीलधारं माणूस घरात असलं ना की मग मुलांवरती वेगळे संस्कार करावे लागत नाहीत, ते आपोआप होतात. वा. पण अजून आले कसं नाहीत का? येतील ना. ए श्यामल, हा खीर झाली का? हो झाली. दे ना थोडी चाखायला. नाही हा, ती आबांना पहिल्यांदा मिळणार आहे, तुम्हाला नाही. आबांना कुठे शोधणार? वा आबा, काय झकास कार्यक्रम झाला. कार्यक्रम धक्का झाला,
पण ऐनवेळी झेंडा फडकवायची संधी हुकली ना, त्याचं जरा वाईट वाटतं मला. अहो इथे देखील सिनियरिटी आडवी आली. हो, म्हणजे बरं का खारकर, याच्या आधी मला असं वाटायचं की आपण जरा उशिरा जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. पण आज मला प्रथमच वाटलं की आपण जरा आधी जन्माला आलो असतो ना तर बरं झालं असतं. निदान 2-3 वर्ष तरी. अजून वर्ष आहेत काय? नाही 100 गाठा. हां, मग तुमच्याकडूनच सगळीकडे झेंडावंदन करून घेऊया. नुसती 100 गाठून उपयोग काय? हा? उत्साह टिकायला नको. टिकेल हो टिकेल. बरं का खारकर, हा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय? हे प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? बरोबर. मग त्याचं सिग्निफिकन्स काय, महत्व काय आहे त्याला? हे बरं का मला सांगायचं होतं आज. तुम्हाला सांगतो 75% लोकांना, विशेषतः तरुण पिढीला हे प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय हे माहीत नसतं. नाही. बरं का? पण त्यांना देशाबद्दलचं प्रेम राहिलेलं नाहीये. सगळं ते फॉरेन कंट्रीचं कौतुक, सगळं अनुकरण सगळं तिथलं. ही सगळी पारतंत्र्याची लक्षण आहेत, पारतंत्र्याची वृत्ती. दुसरं काय सांगतो तुम्हाला, पण ही वृत्ती बदलण्यासाठी बरं का, देशाबद्दलचं प्रेम निर्माण करण्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न करायला नको. तरुण पिढीला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला हवं. तुम्हाला मी सांगतो, झेंडा वंदनासाठी जसं तुम्ही सगळ्यात वृद्ध माणूस शोधताना, तसा देशाच्या नेतृत्वासाठी शोधत्या कामाने देशाचं नेतृत्व हे तरुण पिढीकडे जायला हवं. बरोबर बोललात. अहो, नवीन विचार, नवीन आव्हानं स्वीकारायला तरुण मंडळींनी पुढे यायला हवं. हा, तरच असा नवा बलशाली भारत, म्हणजे सावरकरांच्या, साने गुरुजींच्या स्वप्नातला बलसागर भारत निर्माण होईल. हे सगळं मला मगाशी झेंडा वंदनाच्या भाषणामध्ये सांगायचं होतं. त्या भावड्याने सगळा घोटाळा केला. थरथर तू चालता येत नाही तरी झेंड्याची दोरी ओढायला जो आला पुढे सवक गेला. सांगतो काय तर निरर्थ काहीतरी बोलतो. 2 पावसाळे जास्त कळले, कर्माचे पावसाळे जास्त कळले. हे सगळं कोण सांगणार? काय आबा, लटकावलत ना. सगळ्या मित्रांच्या समोर माझा पोपट झाला. काय नाही, पोपट झाला, कावळा झाला, चिमडी झाली, घुबड झाले, का भाषा का काय? आबा विषय बदलू नका. केवढ्या आशेने आलो होतो तुमच्याकडे, काय केलं? आणि माझी झेंडा वंदनाची आशा, त्याचं काय? अरे आजचा पिक्चर तुम्हाला उद्या बघता येईल, पण झेंडा वंदन आजचं रोज रोज येतं का सांग मला? 26 जानेवारीचं. हा, आणि 26 जानेवारीची सुट्टी काय रोज रोज येते? मस्त एन्जॉय केलं असतं. पिक्चर बघायला जाणार होतो, 50 रुपये नाही दिले तुम्ही. अरे काय मिळणार होतं त्या पिक्चर बघून? त्यापेक्षा हा, झेंडा वंदन बघून तरी काय मिळालं? 50 रुपये तरी दिलेत का आबा? फक्त 50 रुपये मागत होतो. चांगला पिक्चर बघितला असता, बाहेर जेवलो असतो, मजा केली असते आबा. मग केलं काय तुम्ही? काय करणार, घरी आलो परत. ओ नो. चालू कुठे? ऐक हे बघ, असा विचार जर आमच्या वेळच्या तरुणांनी केला असता ना तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं. अरे नुसता झेंडा फडकवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या, गोळ्या. हो, बंदुकीच्या. हो, अरे बाबू गेनू काय, भगतसिंग काय, प्राण वेचलेत, प्राण देशासाठी. त्यांची वय फार नव्हती, तुमच्या एवढं होते तरुण, आणि तारुण्यात गेले ते. चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा, त्याला काय मजा करते आली नसती? अरे आयुष्य वेचलं देशासाठी. अरे त्यांना आदरांजली म्हणून तरी तुम्ही एक दिवस द्या. अहो मी काय म्हणते, काय म्हणताय? थट्टा पुरे बरं का. अहो शिर्या कुठे आहे? जेवायची वेळ झाली आहे. एव्हा आला असता भूक भूक करत. जा बरं बघा. आणि शलाका पण नाही आली आहे. गेलाय कुठे शिर्या? मला वाटतं आबांच्या खोलीत दोघांचा मस्का लावणं चाललेलं आहे. आवाज येत आहेत ना, जा ना जरा बघा ना, मी पानं घेते. हा, आणतो मी त्यांना. आणि आता पहिला प्रजासत्ताक दिन. तर पहिल्या प्रजासत्ताक दिनाला मी शेखरला आणि शैला म्हणजे माझी धाकटी मुलगी, तुमची आत्या, ह्याला सर्कस बघायला घेऊन गेलो होतो. आणि तिथून मग आम्ही व्हीटी स्टेशनची रोषणाई बघायला गेलो. आजीनं गोडा आलात ना, काय करता इथे? हे गोडा धोडाचे सगळे पदार्थ करून दिले होते. फार हौस होती तिला. आबा, हो आबा, कोणाशी बोलताय? झोपले दोघही जण. हे बघ शेखर, स्वातंत्र्याचा लढा कोणी आणि कशासाठी दिला हे आता गौण ठरलंय.
आपण स्वतंत्र आहोत हे अंतिम सत्य आहे. आमच्या वेळी स्वातंत्र्य हे आमचं स्वप्न होतं, म्हणून त्यात आम्ही रमलो. ह्यांची स्वप्न 21व्या शतकाची आहेत, 21व्या. त्यांना त्यात रमू दे. सोयम